we have seen maps. Maps were companions. नकाशा आपले सोबती. Okay, what we have seen in the this lecture, what we have seen, three types of maps. There are three types of maps. Can you see the screen? Map A, Map B, and Map C. There are three types of maps. Counter line method, layer tinting method, and digital elevation method. What we have seen? Counter line method, layer tinting method, and digital elevation model. Okay. Then we have learned how to draw counter line method map. Counter line method map समजला होता सगळ्यांना? समोच्च रेषा पद्धतीचा मॅप. काउंटर लाईन मॅप मीन्स समोच्च रेषा पद्धतीचा मॅप, म्हणजे तो लाईन्सनी बनलेला असतो. जिथे इथे ह्या मॅप मध्ये दिसतंय आपल्याला काही लाईन्स दिसत आहेत आणि काही नंबर्स दिसत आहेत. तर इथे 200, 300, 400 दीज आर ऑल हाईट इन मीटर. तर एका जागेची उंची दिलेली आहे. तर ती उंची म्हणजे जर 200 असेल तर जिथे जिथे ती हाईट 200 आहे तिथे आपण एका लाईननी तो सगळा जो प्रदेश आहे तो जोडलेला आहे. त्याच्यानंतर जर 300 हाईट असेल तर सेम हाईटची ठिकाणं आपण एका लाईननी जोडतो. त्याचप्रमाणे दिस इज काउंटर लाईन मेथड. लेअर टिलिंग मेथड मध्ये काय असतं? रंग पद्धती नकाशा. तर त्याच्यामध्ये काय असतं? तर हे जे सगळे मॅप्स आहेत रंगवलेले असतात, म्हणजे त्याला ठराविक कलर्स यूज केलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं? वेगवेगळ्या हाईट आपल्याला ओळखता येतात. जसं इथे ऑरेंज कलर दिलाय, जिथे एक माउंटन आहे किंवा छोटीशी टेकडी आहे, तर त्याचा जो प्रदेश आहे, उंचावरचा जो भाग आहे तो 500 मीटर, मोर दॅन 400, म्हणजे इथे 500 दाखवलं, तिथे काय आहे? डार्क ऑरेंज कलर. त्याच्यानंतर 300 to 400 तिथे आहे लाईट कलर. त्याच्यानंतर 200 to 300 मध्ये येलो कलर येतो. आणि लेस दॅन 200 हाईट असेल, त्या प्रदेशाची हाईट लेस दॅन 200 असेल तर तिथे ग्रीन कलर दिलाय. म्हणजेच काय? वेगवेगळे कलर जे दिले आहेत, तो जो डिफरन्स आहे कलर मधला जो डिफरन्स आहे तो काय दर्शवतो? तर त्या जागेची हाईट. ज्या सारख्या हाईट आहेत, ज्या सारख्या हाईटचे प्रदेश आहेत, सारख्या उंचीचे जे प्रदेश आहेत ते एका कलरने रंगवलेले आहेत. ओके. आठवतंय सगळ्यांना? मॅप्स मध्ये काय पाहिलं होतं आठवतंय का स्टुडंट? साऊंड इज ब्रेकिंग. ओके, आय विल चेक. सांगा, आता आवाज येतोय का? आता आवाज आहे क्लिअर? ओके, थँक्यू. देन वी हॅव सीन मॅप सी. मॅप सी मध्ये काय पाहिलं आपण? तर तो डिजिटल इलेव्हेशन मॉडेल आहे, म्हणजे उठावदर्शक आराखडा. ऍक्च्युअल फोटो, त्या जागेचा ऍक्च्युअल फोटो मध्ये तो ती जागा जशी दिसते, ऍक्च्युअल इमेज जशी असते तशा प्रकारचा तो नकाशा असतो. त्याच्यानंतर वी हॅव स्टडी डिफरंट कलर मिनिंग. तर ह्या लेअर टिंटिंग मेथड मधले जे कलर्स आहेत ते पाहिले आपण. वेगवेगळ्या हाईट नुसार वेगवेगळे कलर्स यूज केलेले असतात. जसं हाईट जमिनीच्या खाली लेस दॅन -150 अशी जर हाईट असेल तर म्हणजे तो भाग, जो ब्ल्यू कलरचा भाग आहे तो सगळा
पाण्याचा प्रदेश आहे म्हणून तिथे ब्ल्यू कलर दिलाय. ग्रीन कलर मीन्स ग्राउंड आहे. ग्राउंड जर असेल, सपाट मैदान जर असेल तर तिथे ग्रीन कलर असतो. आणि त्याच्यानंतर जसं जसं वरती वरती जाऊ, जशी जशी हाईट वाढत जाईल, ब्राऊन कलर पर्यंत जे हाईट नुसार कलर्स दिलेले. आणि मोर दॅन 4880, मोर दॅन 4880 मीटरच्या वरचा जर प्रदेश असेल, उंच प्रदेश असेल, तर तो व्हाईट कलरने दाखवलाय. हे सगळं मॅप्स बनवताना उपयोगी पडतं. त्याच्यानंतर आपण हा एक मॅप पाहिला होता. तर त्यावेळेला ऍक्च्युअल, आता जसं ऍक्च्युअल फोटोग्राफ घेतो आपण डिजिटल इलेव्हेशन मॉडेलमध्ये, तसं त्यावेळेला तर असं टेक्नॉलॉजी नव्हती. तरी पण त्यावेळेच्या लोकांनी हिल शेडिंग टेक्निक यूज केली होती. म्हणजे ते कलरनी शेड करायचे, त्या इमेजला शेड करायचे. मॅपला असं शेडिंग केलं जायचं. मग ती शेडिंग कशी बघा, आपल्याला ओळखू येते ना त्याच्यावरून, की हा उंच भाग आहे किंवा हा खोलगट भाग आहे. तर तो आपल्याला ती काय आहे, हिल शेडिंग टेक्निक. त्याच्यानंतर आपण पाहत होतो कन्व्हेन्शनल सायन्स. तर सायन्स कुठे कुठे यूज केलं, मॅप म्हणजे बनवताना सायन्सचा किती इम्पॉर्टन्स असतो. सायन्स अँड सिम्बॉल्स. तर मॅप वरती आपल्याला असे काही साईन दिसतात, काही मॅप्स असतात त्याच्यामध्ये असे साईन दिसतात. जसं बॅटल फील्ड, हे काय आहे, 1967 बॅटल फील्ड म्हणजे युद्धाचं जे मैदान आहे तिथे बॅटल फील्ड. एक नकाशा दाखवला आणि युद्धाचं मैदान जर दाखवलेलं असेल त्या नकाशावर, तर तर त्या एरियामध्ये युद्ध कुठे होत असे ते दाखवण्यासाठी अशा चिन्हाचा उपयोग केला जातो. देन रेल्वे लाईन, जर नकाशामध्ये जर आपल्याला लाईन दाखवायची जो सिम्बॉल आहे त्याचा यूज केला जातो. म्हणजे हे सगळे युजसाठी, मॅप समजण्यासाठी इझी होतो. त्याच्यानंतर गिर दाखवायचे असेल तर एक ब्ल्यू डॉट. देन स्प्रिंग, स्प्रिंग म्हणजे काय, झरा, पाण्याचे झरे जास्त वाहते झरे, तर त्याच्यासाठी प्लस साईन. तर 200 म्हणजे एखाद्या प्रदेशाची हाईट 200 असेल तर ट्रायंग्युलर मार्क, किंवा टेकडी असेल तिथे म्हणजे काय, ट्रायंग्युलर. काय, सेटलमेंट, रेड 2 स्क्वेअर दाखवले, 2 रेड स्क्वेअर म्हणजे सेटलमेंट. सेटलमेंट मीन्स वसाहत. वसाहत, तिथे जर राहत असतील लोक, म्हणजे लोकवस्ती असेल तर त्याला बोलतात सेटलमेंट. तर ती वसाहत दाखवण्यासाठी 2 रेड असे स्क्वेअर्स दाखवले. त्याच्यानंतर ग्रास, मॅपवरील जर ग्रास एरिया दाखवायचा असेल, मैदान दाखवायचं असेल किंवा ग्रीन ग्रास दाखवायचं असेल तर असं ग्रास सारखं असं ड्रॉइंग बनवलं जातं, सिम्बॉल यूज केलं जातं. देन कंटूर लाईन, आपण पाहिलं कंटूर लाईन पाहिले आपण, जर एखाद्या प्रदेश जो लाईनने जोडलेला असतो त्याला बोलतात कंटूर लाईन. देन लेक, लेक म्हणजे तळ, तळ दाखवायचं असेल तर असा सिम्बॉल आहे, ब्ल्यू ब्ल्यू कलरचं लेक दाखवलंय तसा. देन रोड, पिंक लाईन जी आहे म्हणजे काय, रोड. सिंपल जो रोड आहे ज्याच्यावरून व्हेकल्स जातात त्याला बोलतात तो सिंपल रोड, म्हणजे तो पिंक लाईननी दाखवला जातो. देन माइन, माइन म्हणजे काय, जिथं आपल्याला खनिज सापडतात किंवा ऑइल सापडतं त्याला बोलतो ना आपण माइन. म्हणजे काय मराठीमध्ये, खाण, खाण बोलतात, माइनला खाण बोलतात. त्या खाणीमध्ये खनिज वगैरे सापडतात आपल्याला, वेगवेगळ्या प्रकारचे मेटल्स सापडतात, तर त्याला बोलतात माइन. तर त्या ज्या भागामध्ये माइन असेल असा जर नकाशा असेल तर तिथे असा ब्लॅक डॉट दिला जातो. अँड RF, RF म्हणजे रिझर्व्ह फॉरेस्ट. फॉरेस्ट एरिया दाखवायचा असेल, जंगली भाग, तर RF असं तिथे नोट केलं जातं मॅपवरती. देन इथे काही मॅप्स आहेत. आयडेंटिफाय द फॉलोइंग साइन्स अँड सिम्बॉल्स अँड राईट देअर नेम्स इन द बॉक्स. साऊंड ब्रेक होतोय का, वेट अ मिनिट.
आता आवाज येतोय का? आवाज येतोय माझा? आवाज नाही येत? नो टीचर. हु इज सेइंग नो टीचर? इफ यू हॅव अ प्रॉब्लेम प्लीज सिट नियर द नेटवर्क. मे बी आज पाऊस चालू आहे सगळीकडे, त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. बाकीच्यांना आवाज येतोय म्हणजे आता सध्या तरी नेटवर्क क्लिअर आहे. तर सायन्स आणि सिम्बॉल समजले? रेकॉर्डिंग लेट स्टार्ट झालंय, तर सगळ्यांनी प्रेझेंटी दिली आहे का रेकॉर्डिंग नंतर? कारण मी आता लिव्ह केला ना क्लास, त्याच्यामुळे माझा चॅट बॉक्स एम्प्टी झालाय. ओके ओके. तर आता काय पाहिलं आपण? सिम्बॉल समजले, सायन्स अँड सिम्बॉल्स. तर मॅपमध्ये जेव्हा जेव्हा जिथे जिथे जे जे ठिकाण आहे त्यासाठी दे यूज सम सिम्बॉल्स लाईक माइन, वेल, स्प्रिंग, ग्रास. ही काही ठिकाणं दाखवायची असतील, बॅटल फील्ड, तर त्या त्या प्रकारचे सायन्स सिम्बॉल्स यूज केले जातात. देन इथे काही आपल्याला सिम्बॉल्स दाखवलेले आहेत स्क्रीनवरती. बघा, इथे काही सिम्बॉल्स आहेत. तर याचा अर्थ माहिती आहे का? व्हॉट दिस सिम्बॉल सेज? इकडे एक पेन्सिल, आणि हे सिम्बॉल तुम्ही कुठेतरी पाहिलं असेल टीव्हीवर, किंवा आपण रोडवर म्हणजे बाहेर जातो त्यावेळेला असा सिम्बॉल कुठेतरी दिसतो आपल्याला. तर तो कशाचा सिम्बॉल आहे सांगता येईल कुणाला? ओके, तो कशाचा सिम्बॉल आहे? सर्व शिक्षा अभियान. सर्व शिक्षा अभियानामध्ये असा सिम्बॉल यूज केला जातो. म्हणजे सगळ्यांना शिक्षण देणे, हा जो कार्यक्रम आपलं सरकार जे चालवतं आहे, आपलं गव्हर्नमेंट सर्व शिक्षा अभियान चालवतं, म्हणजे सर्वांना शिक्षण मिळण्यासाठी ज्या काही शाळा असतील किंवा काही त्यांचे कार्यक्रम असतील त्या ठिकाणी असा सिम्बॉल यूज केला जातो. त्या सर्व शिक्षा अभियानाचं जिथे केंद्र आहे असं नकाशामध्ये दाखवायचं असेल, किंवा रोडवरती आपल्याला बोर्ड दिसतात छोटे छोटे रोडवरती, तर असा सिम्बॉल आहे म्हणजे तिथे सर्व शिक्षा अभियानाचं केंद्र आहे. त्याच्यानंतर हा तर इझी आहे बघा, सेकंड सिम्बॉल. सेकंड सिम्बॉल कशाचा आहे पाहिला असेल तुम्ही कुठेतरी? सेकंड सिम्बॉल सांगा मला कशाचा आहे? येस येस म्हणते कर्णिकाला माहितीये. सांग बरं कर्णिका. दूरदर्शन. येस, करेक्ट. दूरदर्शनचा सिम्बॉल आहे. दूरदर्शन जर तुम्ही टीव्हीवरती पाहिलं, असे दूरदर्शनचे ऑफिसेस पण असतात, तर मग तिथे ते बोर्ड असा लावू शकतात, किंवा रोडवरती दूरदर्शन हे कुठे आहे ते दाखवण्यासाठी ह्या सिम्बॉलचा यूज केला जातो. किंवा नकाशा बनवायचा असेल आपल्याला त्या ठिकाणचा आणि तिथे दूरदर्शन केंद्र आहे असं दाखवायचं असेल, तर त्याचं सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर हा तर कॉमन सिम्बॉल आहे बघा, एक लेडी दाखवली आणि एक जेंट्स दाखवलाय, तर तो कशाचा सिम्बॉल आहे आठवतंय? बाकीचे पण सांगा. अनुज, भूमिका, प्रमिता. मला ऍक्च्युअल नावं नाही माहिती आहेत आता, कारण माझा चॅट बॉक्स क्लिअर झालाय. तो कशाचा सिम्बॉल आहे? टॉयलेट. तुम्ही आता इकडे बस स्टॉपवर किंवा कुठे सार्वजनिक ठिकाणी गेले, पब्लिक प्लेसवरती, तर असा सिम्बॉल असतो, म्हणजे तिथे काय असतं? टॉयलेट. टॉयलेटसाठी हा सिम्बॉल यूज केला जातो. त्याच्यानंतर प्लस, हे तर कॉमन आहे.
प्लस साइन कुठे बघतो आपण? माईक ऑन करून सांगा मला. प्लस साइन म्हणजे कशाचं सिम्बॉल आहे? हॉस्पिटल. हॉस्पिटल, करेक्ट. हॉस्पिटल. ट्रायंगल जो आहे तो शाळेचा सिम्बॉल आहे, म्हणजे असं दाखवण्यासाठी किंवा बुक्स वरती पण असेल बघा असा सिम्बॉल. बुक वरती दिसला असेल तुम्हाला, मराठीच्या बुक वरती बघा तुम्ही. तर तो आहे बालभारती. बालभारतीचा सिम्बॉल आहे तो. So these are some symbols that we have studied. The Survey of India is the foremost map making institute in India. साऊंड ब्रेक होतोय, अजिबात येत नाही का स्टुडंट्स? साऊंड इज ब्रेकिंग. ओके. आता आवाज येतोय का सांगा मला? मे बी बाहेर पाऊस चालू झाला त्यामुळे ब्रेक होत असेल. ओके, तर आपण काही सिम्बॉल्स पाहिले आणि सायन्स पाहिले. ओके, तर आय एम शेअरिंग माय स्क्रीन अगेन. अजून काही सिम्बॉल्स दिलेत खाली, अजून काही सिम्बॉल्स दिलेत. तर PO मीन्स पोस्ट ऑफिस. PO मीन्स पोस्ट ऑफिस. हार्बर म्हणजे जहाज असतात ना, त्याला बोलतात हार्बर. तर हार्बर असेल म्हणजे जहाजाचं जे ठिकाण असतं, जिथे सगळी जहाज एकत्र होतात, म्हणजे जहाजांचं जे स्टेशन असतं, तर त्याला बोलतात हार्बर. देन लाईट हाऊस. लाईट हाऊस MSCB वगैरे असेल तिथे लाईट हाऊस. त्याच्यानंतर किल्ला असेल तर फोर्ट. फोर्टचा सिम्बॉल बघा कसा आहे. स्क्रीन दिसतीये सगळ्यांना? ओके. सो फोर्टचा सिम्बॉल बघा कसा आहे. बरियल ग्राउंड. बरियल ग्राउंड म्हणजे जिथे जेव्हा डेड बॉडी हे केली जाते, जिथे पुरली जाते, त्याला बरी केली जाते, त्याला बोलतात बरियल ग्राउंड. तर बरियल ग्राउंडचा सिम्बॉल बघा. त्याच्यानंतर इंटरनॅशनल बाउंड्री लाईन. इंटरनॅशनल बाउंड्री. इंटरनॅशनल म्हणजे काय? तर आंतरराष्ट्रीय. आंतरराष्ट्रीय सीमा म्हणजेच आपल्या भारताची जी बॉर्डर आहे, आपला आणि दुसरा देश यांच्यामधली जी बॉर्डर दाखवायची असेल, समजा आपण आणि पाकिस्तान, इंडिया आणि पाकिस्तानच्या मधली बॉर्डर दाखवायची आहे, तर इंटरनॅशनल बाउंड्री लाईन असते, तर ती ह्या सिम्बॉलनी डिनोट केली जाते. एक थोडीशी मोठी लाईन, देन डॉट, मोठी लाईन, डॉट, असं जे आहे ते आहे इंटरनॅशनल बाउंड्री लाईन. दोन देशांच्या मधली बाउंड्री दाखवण्यासाठी, सीमारेषा दाखवण्यासाठी ह्या लाईनचा उपयोग केला जातो, ह्या सिम्बॉल यूज केला जातो. द सर्वे ऑफ इंडिया इज द फॉरमोस्ट मॅप मेकिंग इन्स्टिट्यूट इन इंडिया. तर फॉरमोस्ट म्हणजे सगळ्यात महत्वाची नकाशा बनवणारी जी संस्था आहे त्याचं नाव आहे सर्वे ऑफ इंडिया. ही भारतातली सगळ्यात महत्वाची, अजूनही बाकीच्या पण आहेत, पण सगळ्यात इम्पॉर्टंट जी सगळ्यात महत्वाची कोणती आहे? सर्वे ऑफ इंडिया. इट वॉज इस्टॅब्लिश्ड इन
1767. आणि हिची स्थापना कधी झाली? सर्वे ऑफ इंडियाची स्थापना झाली 1767. This institute has made a large number of topographic maps of the Indian subcontinent on various scales by conducting field surveys. तर ही जी संस्था आहे सर्वे ऑफ इंडिया, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती मॅप्स बनवले. टोपोग्राफिक मॅप्स म्हणजे टोपोग्राफिक म्हणजे स्थलदर्शक, वेगवेगळे ठिकाणं दाखवणारे मॅप्स ह्या संस्थेने बनवले. ऑन व्हॅरियस स्केल्स बाय कंडक्टिंग फील्ड सर्वेज. फील्ड सर्वे म्हणजे त्या त्या जागेचा अभ्यास करावा लागतो. जेव्हा मॅप बनवायचा, आपल्याला एखाद्या ठिकाणचा मॅप बनवायचा तर तिथे सर्वे करावा लागतो, म्हणजे त्या जागेचा पूर्ण स्टडी करावा लागतो. तर तो स्टडी केल्याशिवाय मॅप कसा बनवणार? तर तो सगळा स्टडी करणं आणि वेगवेगळ्या ठिकाणावरती काम करणं हे सगळं सर्वे ऑफ इंडिया करते आणि मग ते मॅप्स बनवते, ट्रोपोग्राफिकल मॅप्स बनवते. दीज मॅप्स आर नोन द वर्ल्ड ओव्हर फॉर देअर अॅक्युरसी. आणि ते जे मॅप्स आहेत, हे सर्वे ऑफ इंडियाने बनवलेले मॅप्स आहेत, ते अॅक्युरसीसाठी फेमस आहेत. म्हणजे अॅक्युरसी म्हणजे काय? तर अचूक. ते मॅप एवढे अचूक असतात, बिलकुल मिस्टेक नसतात त्याच्यामध्ये अजिबात मिस्टेक नसतात. ते मॅप्स खूप अॅक्युरेट असतात, करेक्ट असतात. जसं ऍक्च्युअल ठिकाणी आपल्याला जसं ते ठिकाण बघायला मिळतं तसं सेम टू सेम मॅप बनवलेला असतो. मॅप वरती साइन, सिम्बॉल आणि ते हाईट आणि ते लेंथ वगैरे सगळं लक्षात घेऊन सर्वे करून तो मॅप खूप अॅक्युरेटली बनवला जातो, खूप स्टडी करून बनवला जातो. आणि म्हणून मग हे फेमस आहे. द इन्स्टिट्यूट आर इन देहरादून इन उत्तराखंड. आणि त्या इन्स्टिट्यूटचं, त्या संस्थेचं मुख्य केंद्र कुठे आहे? हेडक्वार्टर, मुख्य ठिकाण कुठे आहे? तर देहरादूनला, उत्तराखंडमध्ये देहरादून. भारतीय सर्वेक्षण विभाग, सर्वे ऑफ इंडिया, त्याचं सिम्बॉल बघा कसं आहे. जसं दूरदर्शनचं बघितलं तसं भारतीय सर्वेक्षण विभाग म्हणजे सर्वे ऑफ इंडियाचं सिम्बॉल आहे. आणि ते कुठं आहे? उत्तराखंडमध्ये, देहरादून. ओके, सो हे आत्ताच आपण पाहिलं, यूज युअर ब्रेन पॉवर. त्याच्यामध्ये जसबीर आणि मनजीत हे काय करतात? मॅप रीड करतात आणि त्यांना खाली काही सिम्बॉल्स मिळालेत. तर आत्ताच आपण पाहिलं पीओ मीन्स काय होतं? पोस्ट ऑफिस. त्याच्या खालचा सिम्बॉल कशाचा आहे? माईक ऑन करून सांगा मला. लाईट हाऊस. लाईट हाऊस, करेक्ट. नंतर त्याच्यानंतर फोर्ट. हार्बर. फोर्ट आहे ते, हार्बर नाहीये ते, फोर्ट आहे, किल्ला आहे तो. त्याच्यानंतर 1967 कशाचा होता? बॅटलफील्ड, युद्धभूमीचा तो हे आहे, सिम्बॉल आहे. त्याच्यानंतर रेल्वे लाईन है ना, रेल्वे लाईन, करेक्ट. रेल्वे लाईन नंतर वेल, विहीर, विहिरीचा होता तो सिम्बॉल. त्याच्यानंतर त्याच्या खाली एक साइन आहे, ते कशाचं आहे? स्प्रिंग. स्प्रिंग, करेक्ट, करेक्ट. Make an outline map of your neighborhood or school. First, decide the sign and symbols you will use. Use them in the map. Do you now understand each other's online maps better? म्हणजे हे जे सिम्बॉल आहेत ते यूज करून तुम्हाला मॅप बनवायचा. जसं स्कूल असेल किंवा रोड असेल, म्हणजे तुम्ही काय करणार? दोन मॅप जर बनवले तर ते सेम असू शकतात. म्हणजे दोन मित्र आहेत आणि त्यांनी मॅप बनवले, तर मागच्या वेळेस आपण पाहिलं की त्यांनी आपले आपले स्वतःचे सिम्बॉल यूज केले होते, म्हणून तो मॅप दोघांचा डिफरंट होता. पण आता जर त्यांनी हे सिम्बॉल लर्न केले आणि हे जर यूज केले रोडसाठी किंवा त्या जागी विहीर असेल किंवा ग्रास असेल, तर ते दोघांनी सेम सिम्बॉल यूज केले तर आता काय होणार आहे? तो मॅप दोघांचा सेम असणार आहे आणि एकमेकांचा मॅप स्टडी करायला इझी जाणार आहे. ओके, हॅव यू ऑल अंडरस्टूड द लेसन? लेसन समजला?
Yes, it was easy lesson. You have just remember signs and symbols. ओके, तर आपण आता 6th पाहूयात. 6चे फर्स्ट 2 चॅप्टर्स थोडे क्रिटिकल आहेत, त्याच्यामुळे लक्ष द्यायचंय. तिथून पुढे थोडे इझी चॅप्टर आहेत, पण हे 2 चॅप्टर जे आहेत लॉंगिट्यूड, लॅटिट्यूड, ते थोडं समजायला कठीण आहे. पण लक्ष दिलं तर ते इझी आहे, खूप इझी आहे. फक्त लक्ष देणं आवश्यक आहे. सो व्हॉट वी हॅव लर्न, आपण ही एक इमेज पाहिली होती. बी मधून जाणारी एक लाईन, त्याच्यानंतर एक सी मधून लाईन काढली आणि अशा खूप सगळ्या लाईन्स काढल्या वरून खालीपर्यंत. म्हणजे वरून खालीपर्यंत नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत अशा खूप सगळ्या लाईन्स बनवल्या. म्हणजेच त्याला काय बोललो आपण, लॉंगिट्यूड, रेखावृत्त. पहिले अक्षरवृत्त, आडव्या रेषा ज्या होत्या पॅरलल लाईन्स, पॅरलल्स ऑफ लॅटिट्यूड्स म्हणजे अक्षरवृत्त. आणि नंतर पाहिले रेखावृत्त म्हणजेच लॉंगिट्यूड्स. आणि लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड मिळून असा अर्थचा जो ग्लोब आहे तो असा बनतो. तर तो ग्लोब उभ्या आडव्या रेषा जेव्हा देतो तेव्हा तो असा बनतो. त्याच्यावरती बघा आडव्या रेषा आहेत, त्या कशा आहेत, एकमेकांना त्या जॉईन नाही होत, त्या कशा आहेत, पॅरलल आहेत. ते जे सर्कल आहेत ते एकमेकांना पॅरलल आहेत, नाही होते एकमेकांशी. आणि लॉंगिट्यूड व्हर्टिकल लाईन खालीपर्यंत जो व्हाईट डॉट जॉईन झालेले सगळ्या लाईन्स एकमेकांना जॉईन आहेत. तसं मग जे अक्षरवृत्त आहेत किंवा लॅटिट्यूड आहे त्या एकमेकांना कनेक्टेड नाहीयेत. आणि लॉंगिट्यूड जे आहेत त्या सगळ्या लाईन कनेक्टेड आहेत. ऍक्च्युली तुम्हाला लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड फक्त समजलं पाहिजे ह्या लेसन मध्ये. जरी हे थोडंसं डिफिकल्ट जात असेल हे सगळे इमेजेस तरी इट्स ओके, पण लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड काय आहे हे समजलं पाहिजे. त्यासाठी ह्या इमेजेस आपल्याला लर्न करायच्या. सो मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड आपण पाहिलं, नॉर्थ पोल, साऊथ पोल, इक्वेटर. इक्वेटरमुळे अर्थचं 2 पार्ट मध्ये डिवाइड होते, साऊथ पोल आणि नॉर्थ पोल. आणि लॉंगिट्यूडमुळे म्हणजे मेरिडियनमुळे अर्थचं 2 पार्ट मध्ये डिवाइड होतं, उभ्या 2 पार्ट मध्ये डिवाइड होतं. तो मधून जी लाईन जाते त्याला बोलतात मेरिडियन. सगळ्यात मधली जी लाईन असते त्याला बोलतात प्राईम मेरिडियन. आणि प्राईम मेरिडियनमुळे म्हणजे मूळ रेखावृत्त, तर त्याच्यामुळे अर्थचे 2 भागामध्ये विभागणी होते, ईस्ट पोल आणि वेस्ट, ईस्टर्न आणि वेस्टर्न. ईस्टर्न हेमिस्फेअर अँड वेस्टर्न हेमिस्फेअर. Okay, I will show you one image. इमेज दिसते का सगळ्यांना? Can you see image? Okay. So I want somebody to read. Who will read next part? Pramita. One of these meridians is considered to be 0 degree. It is मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड तुला रीड करायचंय. मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूडच्या खाली. okay. Meridians of longitude.
you will realize that the lines drawn from point A, B and C makes angle at M, the center of the earth on the plane of the equator. Through these points we can draw semicircle joining both the poles. Starting with point A, we can draw similar semicircles through points placed at each degree. These semicircles are known as meridians of longitude. One of these meridians is considered to be 0 degree. It is known as the prime meridian. The angular distance of the other meridians from the prime meridians are measured in degrees and are called longitudes. You have done this in the activity based on figure 1.9. The 0 degree and 180 degree meridians lie opposite on the globe, forming a circle. This circle divides the earth into the eastern and western hemisphere. All meridians are equal in size. Meridian Okay. in the Okay, Pramita, right. मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड मीन्स रेखावृत्त आपल्याला पाहिजे. रेखावृत्त म्हणजे व्हर्टिकल लाईन्स. आपण जे ग्लोब वरती व्हर्टिकल लाईन्स पाहिल्या मीन्स काय लॉंगिट्यूड. सो व्हॉट इज मेरिडियन्स ऑफ लॉंगिट्यूड? You will realize that lines drawn from points A, B, C make angles at M, the center of the earth on the plane of the equator. ओके, तर याच्यामध्ये बघा इथे जो M आहे तर हा जो M होते हे जे बनवले होत्या व्हर्टिकल आणि एम शी पर्टिक्युलर ह्या एम शी अँगल्स तयार करतात. एम ह्या जी रेषा जाते ती एम ह्या लाईनशी अँगल तयार करते. ही एक लाईन आणि बाजूची लाईन असं मिळून अँगल्स तयार होतात. वरती नॉर्थ पोल आणि साऊथ पोल जवळ अँगल्स तयार होतात. ओके, तर ही जी व्हर्टिकल लाईन जी आहे ह्या एम मधून जाणारी ह्या लाईन मुळे इकडे सगळीकडे इकडे एक अँगल तयार होऊ शकतो. इकडे जर आपण व्हर्टिकल लाईन बनवली तर इथे एक असा एक पूर्ण एम पासून असा एक पूर्ण अँगल तयार होऊ शकतो. तर त्यांनी ते सांगितलंय की यू विल रिअलाइज दॅट द लाईन्स ड्रॉन फ्रॉम ए बी सी मेक अँगल ऍट एम, द सेंटर ऑफ द अर्थ ऑन द प्लेन ऑफ द इक्वेटर. थ्रू दीज पॉइंट्स वी कॅन ड्रॉ सेमी सर्कल जॉईनिंग बोथ द पोल्स. तर ह्याच्यामुळे आपण सेमी सर्कल्स बनवू शकतो. स्टार्टिंग विथ पॉइंट ए वी कॅन ड्रॉ सिमिलर सेमी सर्कल्स थ्रू पॉइंट्स प्लेस्ड ऍट ईच डिग्री. These semicircles are known as meridians of longitude. तर ह्या पॉइंट ए पासून एक आपण बनवला. इकडे एक मेन वेट हे आपण आधी इरेज करूया. ह्या ए मधून एक मेन आपण मेरिडियन बनवला आणि हे जे असे छोटे छोटे सेमी सर्कल आपण बनवू शकतो. आणि ह्या सेमी सर्कलला काय बोलतात आहे बघा. These semicircle are known as meridians of longitude, म्हणजेच रेखावृत्त यालाच बोलतात longitude. One of these meridian is considered to be 0 degree. It is known as prime meridian. The angular distance of the other meridians from the prime meridian are measured in degrees and are called longitudes. You have done this in the activity figure 1.9. The 0 degree and 180 degree meridians lie opposite on the globe, forming a circle. This circle divides the earth in the western, eastern and western hemisphere. All the meridians are equal in size. तर हे जे मेरिडियन्स आहेत आत्ताच आपण पाहिलं तर हे ए पासून वेगवेगळे प्राइम मेरिडियन जो आहे
ह्या दोनचा एक अँगल असणार आहे. परत हा जो मेरिडियन आहे बाजूचा सगळ्यात शेवटचा, तिथपासून ह्या एम पर्यंत एक अँगल बनणार आहे. तर हे जे अँगल्स वेगवेगळे बनतायत ते प्राईम मेरिडियन पासून मोजले जातात. प्राईम मेरिडियन म्हणजे महत्वाचा मेरिडियन एक मधला, आणि त्याच्या बाजूचे हे जे रेखावृत्त आहेत लॉंगिट्यूड्स, तर ते अँगल्स बनवतात. आणि मधला जो आहे त्याला बोलतात प्राईम मेरिडियन म्हणजेच मूळ रेखावृत्त. आणि हा जो मूळ रेखावृत्त जे आहे मधलं, त्याच्यामुळे अर्थचं दोन पार्ट मध्ये, अर्थ जी आहे आपली ही नॉर्थ आणि ईस्ट आणि वेस्ट, हे बघा हा हाफ पार्ट जो आहे तो ईस्ट आहे, आणि हा जो हाफ पार्ट आहे तो वेस्ट आहे. म्हणजे अर्थचं दोन पार्ट मध्ये डिवाइड होते, ईस्टर्न हेमिस्फेअर आणि वेस्टर्न हेमिस्फेअर. अंडरस्टूड? अर्थ कशी डिवाइड होते? लॉंगिट्यूड मुळे अर्थचं ईस्टर्न हेमिस्फेअर आणि वेस्टर्न हेमिस्फेअर मध्ये डिव्हिजन होतं. आणि मग आपण पाहिलं होतं, लास्ट टाइम आपण पाहिलं होतं, हा जो असतो तो इक्वेटर, हा मधून असा आडवा जो जातो तो इक्वेटर. आणि ह्या इक्वेटरमुळे अर्थचं दोन पार्ट मध्ये, वरचा आणि हा जो वरचा पार्ट आहे आणि हा खालचा पार्ट आहे, अशा दोन पार्ट मध्ये अर्थचं डिव्हिजन होतं. तर वरचा पार्ट जो आहे तो नॉर्दर्न हेमिस्फिअर आणि खालचा पार्ट आहे तो साऊदर्न हेमिस्फिअर. आणि ही जी आडव्या रेषा असतात अर्थवरती त्याला बोलतात लॅटिट्यूड. अंडरस्टूड? ग्लोब तयार होतो, असा ग्लोब बनवला जातो. समजतंय का प्रमिता? अजून कोण आहे? योगिता? ओके. इमेज बघितलं की पटकन लक्षात येतं, हो ना? कारण ते रीडिंग करायला थोडं क्रिटिकल आहे, रीडिंग केलं आणि ते पटकन समजत नाही. तर द 0 degree and 180 degree meridians lie opposite on the globe. वेट अ मिनिट. हा जो आहे तो प्राईम मेरिडियन, मध्ये जो जातोय तो प्राईम मेरिडियन. आणि तशाच टाईपचा हा जो आहे तो प्राईम मेरिडियन. आणि अशाच प्रकारे बॅक साईडला हा आहे अर्थचा पुढचा भाग. अशाच प्रकारे अर्थच्या मागच्या साईडनी पण एक प्राईम मेरिडियन असतो ना, तर तो पुढचा असतो तो 0 डिग्री. आणि जो मागेपर्यंत म्हणजे अर्थ ग्लोबचा पूर्ण तो जो बॉल आहे त्याला आपल्याला प्राईम मेरिडियन बनवायचं, उभी लाईन बनवायची, म्हणजे 0 डिग्री टू 180 डिग्री. ती लाईन बनते 0 डिग्री टू 180 डिग्री. ऑल मेरिडियन्स आर इक्वल इन साईज. जर हे सगळे मेरिडियन जे आहे ईस्टर्न आणि वेस्टर्न हेमिस्फिअर तयार होतो, आणि त्याच्यावरचे जे सगळे मेरिडियन जे आहेत त्या सगळ्यांमधलं डिस्टन्स सेम आहे, ते इक्वल साईजचे आहेत. हे जे मेरिडियन्स आहेत हे कसे आहेत? एकमेकांमधलं अंतर त्यांचं सारखं आहे. हे जे डिस्टन्स आहे इथलं, हा एवढ्या पार्टचं मी जी लाईन बनवली, हे डिस्टन्स असेल, हे इथून एवढं असेल, हे इथून एवढं असेल, हे डिस्टन्स कसं आहे? सारखं आहे. पण वरती बघा, पण हेच डिस्टन्स जर वरती वरती जाऊ जसं जसं, मध्ये बघा, मध्ये हे डिस्टन्स सारखं आहे. काय होतंय? हे बघा, आता आपण दोन मेरिडियन काढले, तर हे जे डिस्टन्स मधलं जे आहे ते सगळ्यात जास्त आहे. आणि जसं जसं खाली जाऊ आपण तसं तसं ती लाईन छोटी छोटी होत जाते बघा. हे डिस्टन्सेस जे आहेत ते छोटे छोटे होत जातात, है ना? ते डिस्टन्स कमी कमी होत जातं. साऊथ पोलकडे जाताना कमी कमी होत जातं, आणि वरती नॉर्थ पोलकडे जाताना पण कमी 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 होत जातं. सगळ्यात मध्ये डिस्टन्स जास्त आहे, आणि जसं जसं वरती जाऊ तसं कमी कमी होत जातं. किंवा मग साऊथ पोलकडे जसं जसं जाऊ तसं कमी होत जातो. तिथे डिफरन्स आहे. तर ते पुढे बघायचं आपल्याला. द मेरिडियन्स इन द ईस्टर्न हेमिस्फिअर आर लेबल्ड ॲज 10 डिग्री ई, 25 डिग्री ई,
135 डिग्री ई. तर हे 10 डिग्री ई म्हणजे ईस्टर्न साइडचा जर असेल, हा ईस्ट साइडचा असेल आणि हा बघा ईस्ट साइडचा हेमिस्फिअर आहे, ईस्ट साइडचा, तर त्याला 10 डिग्री ई असं बोललं जातं. हा जो आहे तो आहे 10 डिग्री आणि 10 डिग्री ई, आणि खालचा खाली जर असेल तर 10 डिग्री, सॉरी गडबड होतीये, ह्या लाईन्स करण्यामध्ये गडबड होतीये. तर हे दोन मेरिडियन्स आहेत. तर हा जो आहे ईस्ट साइडचा जो आहे तो आहे 10 डिग्री ई, आणि इकडे वेस्ट साइडचा जर असेल तर 10 डिग्री डब्ल्यू. $30 degree E is a semicircle that joins all the places at angular distance of 30 degree from the prime meridian. Some of them are Cairo, Harare and Durban in Africa. See figure 1.6. तर इथे बघा आपल्याला 30 डिग्री दाखवलेलं आहे नॉर्थ लॅटिट्यूड, आणि एक एरो करून दाखवलाय 30 डिग्री. ईस्ट लॅटिट्यूड 30 डिग्री आणि नॉर्थ लॅटिट्यूड 30 डिग्री. एक अशी उभी लाईन गेली, एक लॅटिट्यूड दाखवलं आणि एक लॉंगिट्यूड दाखवलं. तर आपल्याला लॉंगिट्यूड स्टडी करतो आपण. ईस्ट लॉंगिट्यूड बघा, ईस्ट लॉंगिट्यूड दिसतोय सगळ्यांना, त्याचा इमेज नाही बनवलीये मी, फोटो नाही काढलाय मी त्याचा, तर तुम्हाला इथे दिसत असेल. एक एरो दाखवलाय आणि ईस्ट लॉंगिट्यूड दिलंय. तर ती जी त्या उभ्या लाईनवर जे जे प्लेसेस आहेत ते कोणते आहेत? कैरो, हरारे अँड दर्बन. There are 3 places, Cairo, Harare, Durban. Understood? दिसले का सगळ्यांना? ओके. सो ही सगळी जी प्लेसेस आहेत ते एकाच लॉंगिट्यूड वरती येतात. ग्लोबला म्हणजे ग्लोब वरतीपासून नॉर्थ पोल पासून साऊथ पोल पर्यंत जो 30 डिग्रीचा लॉंगिट्यूड जातोय वरून खाली, रेखावृत्त जे आहे त्याच्यावरती हे सगळे ठिकाण आहेत, कैरो, हरारे आणि दर्बन. So the earth is huge in size. We can tell the exact location of places on the earth using longitudes and latitude. तर आपली अर्थ जी आहे ती ह्यूज इन साइज आहे, म्हणजे खूप मोठी आहे. तरी पण आपण ग्लोबच्या साह्याने लॉंगिट्यूड लॅटिट्यूड बनवून ही सगळी प्लेसेसचा स्टडी करू शकतो आणि एक्झॅक्ट लोकेशन फाइंड आउट करू शकतो. नोट दॅट द डिस्टन्स बिटवीन 2 adjacent parallel is the same everywhere, but the distance between 2 adjacent meridian is not the same everywhere. हा जो सेंटेन्स आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे. म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 adjacent parallels म्हणजे आपण जे लॅटिट्यूड पाहिले पॅरलल त्यांच्यामधलं डिस्टन्स सेम असतं, पण जे लॉंगिट्यूड्स आहेत मेरिडियन जे आहेत त्यांच्यामधलं डिस्टन्स सेम नाहीये. 2 मेरिडियन मधलं डिस्टन्स सेम नाहीये. तर इथे बघा, इथे समजा आपण असे लॅटिट्यूड बनवले, आडवे जे आहेत ते लॅटिट्यूड बनवले, तर हे लॅटिट्यूड मधलं जे डिस्टन्स आहे 2 लॅटिट्यूडच्या मधलं डिस्टन्स आहे ते कसं आहे? सेम आहे. ह्या 2 लॅटिट्यूडच्या मधलं डिस्टन्स सगळ्यांच्या मधलं डिस्टन्स सेम आहे. इथं असेल किंवा इथं असेल, इकडं असेल. अर्थच्या पूर्ण त्या पट्ट्यामध्ये, आडव्या पट्ट्यामध्ये 2 लॅटिट्यूडच्या मधलं हे एक मिनिट, हे जर 2 लॅटिट्यूड असतील, ठीक आहे, तर हे सगळे डिस्टन्सेस आहेत हे मधले ते सगळीकडे सेम असणार आहे. 2 लॅटिट्यूड मधले डिस्टन्स सेम असणार आहे. पण जर लॉंगिट्यूड असतील, 2 लॉंगिट्यूड असतील, हे बघा हा एक लॉंगिट्यूड आहे, हा एक लॉंगिट्यूड आहे, मी आता सांगितलं तुम्हाला. तर 2 लॉंगिट्यूड मधलं इथलं डिस्टन्स वेगळं आहे, इथलं वेगळं आहे. वरती जसं जसं जाऊ तसं तसं ही लाईन छोटी छोटी होत जाते, म्हणजे हे डिस्टन्स कमी कमी होत जातं. आणि जिथं नॉर्थ पोल आहे आणि साऊथ पोल आहे तिथे तर एकदम 0 होऊन जातं डिस्टन्स, एकदम एका पॉइंट पाशी येऊन थांबतं. म्हणजेच काय होतं, तिथलं डिस्टन्स 0 सेंटीमीटर किंवा किलोमीटर, 0 किलोमीटर होतं तिथलं डिस्टन्स.
दोन लॅटिट्यूड मधलं डिस्टन्स लॉंगिट्यूड मधलं डिस्टन्स वरती पॉइंटला 0 होतो आणि जसं जसं मध्ये येईल ते म्हणजे तिथे ते जास्त असतं. इक्वेटरच्या जवळ जास्त असतं आणि जसं जसं खाली जाऊ तसं तसं ते छोटं होत जातं. We can see this even on the segment of the orange. The distance between meridians is the maximum at equator and goes reducing towards the poles. समजलं? म्हणजे हे जे मेरिडियन आहे मॅक्झिमम ऑन इक्वेटर, तर जे डिस्टन्स जे आहे इक्वेटर जवळ सगळ्यात जास्त असतं आणि when you go towards the pole it reducing, at the poles it is 0. तर पोल जवळ ते डिस्टन्स 0 किलोमीटर असतं. समजतंय का? थोडं क्रिटिकल पार्ट आहे बघा समजायला. थोडं समजायला क्रिटिकल आहे. परत सांगायचं का? ओके, 5th स्टँडर्डला पण समजतंय. वा, व्हेरी गुड. ओके, तर आपण हे जे लॉंगिट्यूड लॅटिट्यूड समजले तुम्हाला आता. लॅटिट्यूड म्हणजे आडव्या रेषा म्हणजे अक्षरवृत्त, लेटलेल्या रेषा म्हणजे लॅटिट्यूड आणि लॉंगिट्यूड म्हणजे व्हर्टिकल लाईन उभ्या रेषा, असं लक्षात ठेवायचं. द डिस्टन्स बिटवीन एनी टू ऍडजेसंट पॅरलल इज 111 किलोमीटर ऑन द सरफेस ऑफ द अर्थ. तर ज्या दोन पॅरलल लाईन्स होत्या म्हणजे समांतर रेषा होत्या, जी अक्षरवृत्त होती, डिस्टन्स आहे 111 ऑन द इक्वेटर. तर इक्वेटर जवळ दोन मेरिडियन मधलं डिस्टन्स किती आहे? तिथे पण 111 आहे. टू लोकेट द प्लेसेस विदिन दिस डिस्टन्स ऑफ 111 किलोमीटर एक्झॅक्टली, we need to divide the unit degree into smaller units. Degrees are divided into minutes and minutes into seconds. Conventionally, latitudes and longitudes are expressed into degrees, minutes and seconds. Each degree is divided into 60 minutes and a minute into 60 seconds. These values are expressed using symbols degrees. तर हे जे लॅटिट्यूड लॉंगिट्यूड मधलं डिस्टन्स आहे ते मोजण्यासाठी डिग्रीचा यूज केला जातो. आणि डिग्री म्हणजे काय? तर 60 मिनिटचा 1 डिग्री होतो आणि 60 सेकंडचा 1 मिनिट होतो. समजलं? 60 मिनिट इज इक्वल टू 1 डिग्री and 60 सेकंड इज इक्वल टू 1 मिनिट. These values are expressed in the symbol. तर डिग्रीचा सिम्बॉल आहे वरती जो छोटासा डॉट काढला जातो, सर्कल काढला जातो, ते म्हणजे डिग्री आहे. मिनिटचा सिम्बॉल आहे 1 कॉमा, वरती जो कॉमा सारखं दिसतो आपल्याला, ती 1 कॉमा दिला म्हणजे मिनिट झालं. आणि 2 जर असतील, 2 कॉमाज असतील तर ते काय आहे? सेकंड. म्हणजे डिग्री, मिनिट्स आणि सेकंड. इन ऑल वी कॅन ड्रॉ 360 मेरिडियन इच ऍट द डिस्टन्स ऑफ 1 डिग्री. तर आपण अर्थ वरती असे 360 मेरिडियन काढू शकतो. 1 डिग्रीनी जर डिफरन्स ठेवला आपण, 1 डिग्री वरती जर आपण काढायला गेलो मेरिडियन्स, मेरिडियन्स म्हणजे काय? वरून खाली रेषा काढायच्या, लॉंगिट्यूड्स काढायचे. तर असे आपण किती बनवू शकतो? 360. 0 डिग्री इज द प्राइम मेरिडियन. 0 डिग्री म्हणजे मधली जी उभी रेषा आहे त्याला बोलतात प्राइम मेरिडियन. 180 डिग्री इज मेरिडियन. बॅक साइडला सेम अशीच एक रेषा असते, 180 डिग्री असते, ती म्हणजे मेरिडियन. फर्स्ट डिग्री ईस्ट टू 179 ईस्ट मेरिडियन. We have 179 meridians in the eastern hemisphere and 1 degree west to 179 west meridian. Thus, 179 meridians in the western hemisphere. आता हा ब्लॉक मी तुम्हाला समजून सांगते. ओके, तर त्याच्यामध्ये काय सांगितलंय त्यांनी?
हे टोटल किती मेरिडियन्स असतात? हे जे वरून खालीपर्यंत आपण बनवतो असे ग्लोब वरती 360 मेरिडियन्स असतात. ह्या अर्थ वरती 360 मेरिडियन्स असतात. हे जसे फ्रंट साइडला दिसत आहेत तुम्हाला तसेच ते बॅक साइडला पण आहेत. पूर्ण अर्थ गोल आहे त्याच्यामुळे वरच्या पॉइंट पासून खालच्या पॉइंट पर्यंत 1 डिग्रीच्या अंतरावरती एक एक मेरिडियन असतो. आणि असे 360 टोटल देअर आर 360 मेरिडियन्स. ओके, देअर आर टोटल 360 मेरिडियन्स. आता जो मधला आहे 0 डिग्री, हा जो आहे 0 डिग्रीचा मेरिडियन, 0 डिग्री त्याला काय बोलतात? प्राईम मेरिडियन. सगळ्यात जो मधून जातो आणि अर्थला 2 पार्ट मध्ये डिवाइड करतो त्याला बोलतात प्राईम मेरिडियन. असाच अर्थच्या बॅक, आता हा अर्थचा फ्रंट साइड आहे, असाच बॅक साइड वरती अजून एक मेरिडियन जातो सेम बॅक साइडला, तर तो आहे 180 डिग्री मेरिडियन. तो आहे 180 डिग्री पुढून आणि मागून. पुढे 0 डिग्री, एक साइड आहे 0 डिग्री प्राईम मेरिडियन, दुसऱ्या साइडला 180 डिग्री मेरिडियन. आणि ही जी अर्थ आहे हाफ पार्ट, हा जो हाफ पार्ट आहे त्याच्यामध्ये टोटल हा जो मधला मेरिडियन आहे 0 डिग्रीचा तो धरून टोटल किती मेरिडियन्स आहेत? टोटल 360 आहेत. मग हाफ पार्ट मध्ये किती झाले? 360 डिवाइड बाय 2. 2 पार्ट मध्ये डिवाइड केलं ना आपण त्या मेरिडियनला, तर एका पार्ट मध्ये 180 मेरिडियन्स आहेत. हा जो ईस्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये टोटल 180 मेरिडियन. आणि हा जो वरचा जो वेस्ट साइड आहे त्याच्यामध्ये किती मेरिडियन्स आहेत? तिथे पण 180 मेरिडियन. जो 0 डिग्रीचा मेरिडियन आहे तो एकच आहे आणि इकडे 179 आणि इकडे 179, असे 179 प्लस 179 प्लस हा मधला एक, असे मिळून टोटल 360 मेरिडियन तयार होतात अर्थवरती. अंडरस्टूड? 179 प्लस 179 प्लस मधला जो प्राईम मेरिडियन तो 1, म्हणजे टोटल 360 मेरिडियन्स आर देअर. समजलं का? थोडं क्रिटिकल आहे बरं समजायला. You can ask any question. You can ask me. समजतंय का? सगळे एस 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 तर बोलतायत पण ऍक्च्युअल तुम्हाला रीड करावं लागणार आहे. रीड करावं लागणार आहे तो पार्ट. आता आपला क्लास झाल्यावर रीड करायचा आहे सगळ्यांनी, म्हणजे तो तुम्ही मन लावून रीड केला की तुम्हाला समजून जाईल. ओके, जस्ट लॉंगिट्यूड आणि लॅटिट्यूड लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही स्वतः डायग्राम बनवू शकता आणि रफ पेज वरती लॉंगिट्यूड्स काय आहेत, लॅटिट्यूड, तो जो एक एक पॅराग्राफ आहे तो तुम्ही आधी रीड करून मग माझ्यासारखा डायग्राम बनवून बघू शकता. ओके, समजून घेऊ शकता. ओके, बाय एव्हरीवन. प्लीज डू युअर होमवर्क ऑल्सो. Bye, teacher. बाय. Teacher.